राज्यात तीव्र उष्णतेची लाट आल्यानं उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलंय। दरम्यान आज कोल्हापुरात ढगाळ हवामान होतं, त्यामुळे उन्हाचे चटके कमी असले तरी हवेतील उष्मा कायम होता। दरम्यान अकोला, वर्धा, वाशी, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी झालाय। पुढील 2 दिवस उष्णतेचे आणि त्यानंतर वळी पावसाचे असतील असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे। आग ओकणारा सूर्य सध्या पाहायला मिळतोय। आज दिवसभर कोल्हापुरात ढगाळ हवामान असलं तरी विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरी तापमान 42 अंशांच्या पुढे गेलंय। अकोल्यात 44.5 अंश तर गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, परभणी, जळगाव, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात तापमानानं 43 अंशांवर झेप घेतली आहे। अगदी सांगली, सातारा, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यातही तापमान 42 अंशांवर आहे। त्या मानानं आज कोल्हापुरात तापमान 39.5 अंशांवर राहिलं। दिवसभर उन्हाचे चटके नसले तरी उकाडा जाणवत होता। विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र उकाड्याचा कहर असून पुढील 2 दिवस राज्यातील 14 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर 19 एप्रिल नंतर राज्याच्या अनेक भागात गारपीट आणि वळीव पावसाची शक्यता आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका असून राज्य सरकारनं नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी केलाय। गरज असेल तरच घराबाहेर पडा, दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाऊ नका असं आवाहन राज्याच्या आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आलंय। दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय याचं प्रत्यंतर येऊ लागलंय।